का कळेना दाटले डोळ्यात पाणी, मी खरे तर दुःखात नाही, तेवढ्या ओल्या सरींनी खात केला, नाहीतर माझी खरी तक्रार नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कविताच्या या ओळी आपल्याशा वाटल्या ना? मला सुद्धा तसंच वाटलं. आजचा विषय आहे मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती. म्हणजे ही व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठी आहे असं नाही. आपल्या चॅनलवर जेंट्स पण आहे, मुलं पण आहे, त्यांनी सुद्धा ही व्हिडिओ बघायची. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या आईला किंवा आपल्या बायकोला मेनोपॉज दरम्यान काय त्रास होतो, ती अशी का रिॲक्ट होते, ती का ॲग्रेसिव्ह असते, ती का चिडचिड करते, हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे घरामध्ये जे होणारे वाद असतात ते आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. आपल्याला असं वाटायला लागतं ना की आपण सगळ्यांसाठी करतोय, खूप सगळ्यांना जीव लावतोय, सगळ्यांसाठी मरतोय, पण आपल्यासाठी कोणीच नाही आहे. आपल्याला तक्रार नसते बरं का. आपण सगळ्यांसाठी प्रेमाने करतो, प्रेमापोटी करतो आणि इतकं करतो की आपण स्वतःचं अस्तित्वच विसरून जातं. आपली 40 येते ना, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की अरे, हे निरर्थक कामांमध्ये मी माझं पूर्ण आयुष्य वेचून टाकलं आणि ज्या कामांना काही किंमत नाही आहे, ज्या कामाला कोणताच पैशाचा मोबदला मिळणार नसतो, अशा कामांमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं, स्वतःला वाहून दिलं. आणि मग आपल्याला पश्चाताप होतो की का आपण आपलं करिअर सोडून दिलं, का आपण स्वतःकडे लक्ष दिलं नाही. हे असं सगळ्यांना वाटतं बरं का. बरं, ज्या गृहिणी असतात त्यांना हे असं वाटू शकतं, पण ज्या स्त्रिया बाहेर पडून काम करतात, मग ते डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, त्यांनासुद्धा असं वाटल्याशिवाय राहत नाही की आपण इतके दिवस काय केलं. आपण करिअरच्या मागे धावत सुटलो, पण कुठेतरी आपण घराकडे लक्ष दिलं नाही, मुलांकडे आपल्याला कमी लक्ष देण्यात आलं किंवा आपण कुठेतरी आपल्या कर्तव्यामध्ये कमी पडलो. आता हे असं का वाटतं माहिती का मैत्रिणींना? त्यातला जबाबदार आहे आपला मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती. 45 वयाच्या ज्या स्त्रिया असतात त्यांची मुलं एकतर अभ्यासासाठी किंवा नोकरी धंद्यात निमित्ताने घराबाहेर पडलेले असतात. पुरुष वर्ग असतात ते त्यांच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये स्वतःला खूप गुंतवून घेतात आणि मग ती स्त्री एकटी पडते, जे पूर्ण घरासाठी ती मरत असते. आता तिला वाटतं की आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, मी सगळ्यांसाठी केलं पण आता माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही. तिच्यामध्ये एक एकटेपणाची भावना येते. आता इतके दिवस नव्हतं बरं का. आताच एकटेपणाची भावना काय येते, तर त्याचं कारण तिच्या शरीरामध्ये असलेले हार्मोन्स. मी आयुष्यभर अशा कामामध्ये स्वतःला गुंतून ठेवलं, अशा कामामध्ये मी स्वतःचा वेळ वाया घालवला की ज्याची कुणाला किंमतच नाही आहे. का मी इतकं शिक्षण असूनसुद्धा करिअर केलं नाही, नोकरी केली नाही, स्वतःचं इम्प्रूव्हमेंट केलेलं नाही, असं सुद्धा तिला वाटायला लागतं. बरं, हे गृहिणींना वाटतं. आणि जे करिअरिस्ट स्त्रिया असतात त्यांना वाटतं की मी आयुष्यभर फक्त करिअर घडवण्यामध्ये लक्ष दिलं नाही, मी कधी एन्जॉय केलं नाही, मी मुलांकडे लक्ष दिलं नाही, मी घरच्या कामांकडे लक्ष दिलं, मी माझी लाईफ जशी मी एन्जॉय करायला पाहिजे होती तसं केलं नाही, मी तारेवरची कसरत करत गेले, घर आणि ऑफिस त्याच्यामध्ये मी त्या चाकामध्ये मी इतकी अडकले की नाही, मला हे असं आयुष्य नव्हतं जगायचं. ओके, का असं वाटतं? हार्मोन्स. हे जे हार्मोन्स असतात ना, त्याचा सगळा खेळ आहे, सगळं माइंडसेटचा खेळ आहे. एकदा आपल्याला कळालं ना तर आपण प्रयत्नपूर्वक आपला माइंडसेट बदलायचा. भारतामध्ये साधारणपणे वयाच्या 12व्या-13व्या वर्षी पाळीची सुरुवात होते मुलींमध्ये, त्याला मेनार्की म्हणतात. आणि साधारणपणे 45 ते 50 या वयादरम्यान रजोनिवृत्ती म्हणजे पाळी संपते, पाळी यायची बंद होते, ज्याला इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. आता पाळी येण्याच्या सुरुवातीला जे हार्मोन्स जबाबदार असतात तेच हार्मोन्स पाळी जाण्यासाठी पण जबाबदार असतात. आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स असतात. हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस नावाची एक सिस्टम असते, ज्याद्वारे पाळीचं नियमन केलं जातं. स्त्रियांची जी पाळी आहे ते अंतःस्त्राव म्हणजे हार्मोन्समध्ये रेग्युलेट केली जाते आणि जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा या हार्मोन्समध्ये
खूप मोठा बदल होतो आणि पाळी हळूहळू पाळीमध्ये बदल जाणवतो आणि पाळी हळूहळू संपते. कोणते मेन हार्मोन्स असतात तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची पातळी आपल्या शरीरामध्ये हळूहळू कमी होत जाते. याच्यात फक्त आपला पाळी बंद होते एवढंच नसून शरीरावर पण खूप बदल होत असतो बरं का. जेव्हा एखाद्या मुलीची पाळी येणार असते, तुम्ही पण आठवून बघा, जेव्हा आपली पहिली पाळी आली होती त्याच्या आधीच आपल्या घरी असलेल्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आपल्या काकू, आपल्या मावशी, आपल्या आत्यांनी ओळखलं होतं की आता आपल्याला पाळी येणार आहे. त्यांनी हे कसं ओळखलं होतं? कारण आपल्या शरीरामध्ये तेव्हासुद्धा बदल झालेला असतो. जेव्हा एखादी मुलगी वयात येते, घरच्यांना कळायला लागतं की तिला आता पाळी येणार आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपली पाळी बंद होणार असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये असे बदल होतात की आपल्याला कळून जातं की आता पाळी जाणार आहे. परवा दिवशी एक लेडी माझ्याकडे आली आणि तिला बघून मला कळालं की आता तिची पाळी जाणार आहे. मी तिला तशी कल्पना दिली आणि ती चक्क रडायला लागली. आता याच्यात रडण्यासारखं काय आहे हे खरंच मला नाही कळालं. मी तिला विचारलं की आता तुझी पाळी जाणार तर तुला रडण्यासारखं काय आहे? तर तिने मला लगेच सांगितलं, म्हणजे आता मला हॉट फ्लॅशेस होईल का? आता माझ्या कॅन्सरचा चान्स वाढला का? आता हे अर्धवट नॉलेज आणि हे सगळे आजार आपल्याला होणार आहे असं सुद्धा स्त्रियांना वाटायला लागतं. हे चुकीचं आहे. आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वप्रथम स्थूलता वाढते, BMR कमी झालेला असतो, चयापचयाची क्रिया मंदावलेली असते, त्यामुळे शरीरामध्ये चरबी साठण्याची प्रक्रिया वाढते आणि आयुष्यभरच्या स्त्रिया स्लिम अँड ट्रिम असतात किंवा थोडे ओबेस होतात, म्हणजे थोडे स्थूल होतात. दुसरी गोष्ट की त्यांना थोडी मूत्रमार्गाचे इन्फेक्शन व्हायचं प्रमाण असतं ते वाढतं. त्या व्यतिरिक्त छाती जळजळ होणे, चिडचिड होणे, मूड बदल होणे, झोप न येणे, हातपाय दुखणे अशा तक्रारी पण उद्भवतात. शरीरामध्ये जो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतो तो यावेळेला कमी व्हायला लागतो आणि इस्ट्रोजनचं कार्य असतं हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवणं. सो जेव्हा इस्ट्रोजन कमी होतं तेव्हा हाडांमधले कॅल्शियमची पातळी कमी होते आणि हाडं ठिसूळ होतात, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि या ऑस्टिओपोरोसिसमुळे बराच वेळ थोडंसं जरी लागलं तरी लगेच हाडं फ्रॅक्चर होतात, कारण ते कमकुवत झालेले असतात. आणि हाडांच्या तक्रारी, सांधे दुखणं, संधिवात या सगळ्या तक्रारी सुद्धा सुरू होतात. मानसिक बदल म्हटलं तर उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, झोप न येणे, इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला ते खूप कमी वाटायला लागतात. कारण शरीराच्या या बदलांमुळे त्यांना प्रत्येक स्त्रीला असं वाटून जातं की आता आपण सुंदर नाही राहिलो, अट्रॅक्टिव्ह नाही राहिलो आणि मग कुठेतरी नवऱ्या बायकोच्या रिलेशनमध्ये कुठेतरी ताण येतो. मी असे स्त्रिया पाहिलेले आहे की पाळी गेल्यानंतर ती जवळजवळ वर्षभर नवऱ्याला सांगत नाही की तिची पाळी बंद झालेली आहे. त्याच्यामागे हेच एक इन्सिक्युरिटी असते की आपल्या नवऱ्याचं प्रेम कमी होईल. या इन्सिक्युरिटीची भावना त्या स्त्रीला छळते. तिला झोप येत नाही कारण शरीरामध्ये वात हा वाढलेला असतो आणि मी वाताचे जे लक्षणं असतात तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर ते नक्की ऐका. मेनोपॉजमध्ये प्रत्येक स्त्रीच्या अंगात वात दोष वाढतो आणि मग जे वाताचे जे लक्षण असतात म्हणजे अंग दुखणं, अंग स्टिफ होणं, वेदना जाणवणं, रात्री झोप न येणं, अपचनाच्या तक्रारी होणं, सगळ्या तक्रारी त्या मेनोपॉजमध्ये असलेल्या स्त्रीला येतात. कॉलेजनचं प्रमाण कमी होतं. कॉलेजनमुळे जे आपल्या स्किनमध्ये जी एक टाईटनेस असतो तो कमी होतो, स्किन लूज होते. एस्पेशली डोळ्याखालची जी स्किन असते तिथे रिंकल्स पडतात, जे केस असतात ते गळायला लागतात, बाल्डनेस म्हणजे खूप केस विरळ होतात, अक्षरशः टक्कल पडल्यासारखं होतं. हेअरफॉलचं तर खूप म्हणजे विचारू नका, इतकी कॉमन समस्या आहे. केस इतके गळतात की आता टक्कल पडते की काय असं वाटतं, इतकं मोठ्या प्रमाणामध्ये हेअरफॉल होतो. एस्पेशली फिमेल बाल्डनेस म्हणतो आपण, फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे त्याच्यामध्ये जो वरचा जो भाग असतो इथं टक्कल दिसायला लागतं, मागे आहे तसेच राहतात केस पण पुढून विरळ होतात, स्किन रिंकल्ड होते. मेनोपॉज नंतर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढायला लागतं आणि गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आता तुम्ही विचारणार बॅड कोलेस्ट्रॉल काय, गुड कोलेस्ट्रॉल काय?
त्याची व्हिडिओ आहे चॅनलवर, तर ते नक्की ऐका. हे बेड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण का वाढतंय, तर त्याला सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे इस्ट्रोजनचं कमी होणं. जोपर्यंत स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नॉर्मल असतो तोपर्यंत ती प्रोटेक्टेड असते, तिला शक्य तर हार्ट अटॅक येत नाही. बट वन्स पाळी गेली म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये इस्ट्रोजनचं लेवल कमी होतो आणि त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सेम होतं, म्हणजे इक्वल रेशिओ आहे, कारण आता ती इस्ट्रोजननी प्रोटेक्टेड नाही आहे. 40मध्ये अजून एक महत्त्वाचा आजार होतो आणि ते म्हणजे डोकंदुखी. आणि बऱ्याच वेळ हा डोकेदुखीचा संबंध एकतर मायग्रेन असतो जो स्ट्रेसमुळे असतो किंवा डोळ्यांना आलेला चष्मा असतो. जे सुशिक्षित स्त्रिया असतात ज्यांना हा प्रॉब्लेम लवकर कळतो, पण जे वाचनाचं काम करत नाही, लिखाण काम करत नाही, त्या स्त्रियांना लवकर कळतच नाही की त्यांना चष्मा आलेला आहे. आणि चष्मा आल्यानंतर सुद्धा चष्मा लावायला स्त्रिया लाजतात. त्यांना वाटतं की आपली ब्युटी आपल्याला ते चांगलं दिसणार नाही, आपण छान दिसणार नाही, आणि मग ते चष्मा लावायला टाळाटाळ करतात आणि मग चष्म्याचा नंबर वाढत जातो. आणि मग हेडेक पण वाढतो. जर चष्मा आला असेल तर तो अवश्य लावा, कारण चष्मा लावला तर चष्म्याचा नंबर वाढणार नाही, पण तुम्ही जितकं डिले करणार तुमच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो. मी जे तुम्हाला लक्षणं सांगितलेले आहे ते सगळ्यांना सगळेच प्रॉब्लेम होत नाही, हे पहिलं तुम्ही डोक्यात फिक्स बसवा. आमच्या गावाकडे मी जाते तेव्हा तिथल्या स्त्रियांना मेनोपॉज कधी आला कधी गेला हे कळत सुद्धा नाही. आणि माझं सुद्धा ऑब्झर्वेशन आहे की ज्या स्त्रिया स्वतःला एंगेज करून ठेवतात, स्वतःला कोणत्या तरी क्रिएटिव्ह कार्यामध्ये गुंतून ठेवतात, त्यांना खरंच मेनोपॉजचा त्रास जाणवत नाही. ज्यांची लाईफस्टाईल हेल्दी असते, हेल्दी फूड खातात, व्यायाम करतात, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देतात, पॉझिटिव्ह विचार करतात, त्यांना मेनोपॉजचा खरंच काही त्रास होत नाही. पाळी कधी गेली हे सुद्धा त्यांना कळत नाही. हे डोक्यात फिक्स बसवा की हे सगळे आजार आपण टाळू शकतो. पोज घ्यायचंय तुम्हाला, थांबायचंय तुम्हाला. आता हा एक ट्रान्सिशन फेज आहे. वयाच्या 20व्या वर्षी आपण काही उद्देश ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल केली. या आयुष्याची वाटचाल करताना आपला जो प्रायोरिटीज होते ती आपल्या फॅमिलीकडे, आपल्या मुलांकडे होती. आता ही प्रायोरिटी बदलून ही प्रायोरिटी आपण स्वतःकडे वळवायची आहे. म्हणजे आता हे जो आपल्याला रिपेंटिंग होतं आहे ना, की मला छंद जोपासता नाही आले, किंवा मला पेंटिंग करायचं होतं, किंवा मला एखादं म्युझिक करायचं होतं, किंवा स्पोर्ट्स खेळायचं होतं, असे ट्रेकिंग करायला जायचं होतं, मला देश विदेश फिरायचं होतं. व्हॉट होतं? आयुष्य संपलेलं नाही आहे. इट इज नेव्हर टू लेट डिअर. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. कोणताही छंद जोपासायला वयाचं कधीच बंधन नसतं. आणि आता तर मेनोपॉज आल्यानंतर आपण बंधनमुक्त होतो. मला सांगायचं तात्पर्य असं आहे मैत्रिणींनो, की आयुष्य हे आपण ठरवायचं की कसं जगायचं. एकदा ठरवा आणि नंतर मग तुम्ही त्या पद्धतीने जगा. मेनोपॉजमध्ये तुम्ही पॉज व्हा, थांबा, विचार करा. मागे जे 40 वर्षामध्ये आपण जे चुका केलेल्या आहे ते तुम्ही अवॉइड करायचे आहे. आणि पुढे 20 इयर्स म्हणजे आपण जेव्हा आपल्या वयाचे 50sमध्ये जाऊ, 60sमध्ये जाऊ, तेव्हा रिपेंटिंग नको करायला. आता रिपेंटिंग नाही करायचं. आत्ता आपल्याला जर वाटत असेल की 60sमध्ये मला समाधान वाटायला पाहिजे की येस मला असंच जगायचं होतं, तर हे आपण आत्तापासून स्टार्ट करायचं आहे. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या शरीराने साथ द्यावी, आपल्याला आजारी म्हणून नाही जगायचं आहे, आपल्याला बेड रिडन म्हणून आपली पुढची लाईफ नाही जगायची आहे, तर तुम्हाला स्वतःच्या आरोग्यावर वेळ इन्व्हेस्ट करावा लागणार आणि हे प्रयत्नपूर्वक करावं लागणार. आपल्याला असं वाटतं कधी कधी की आपल्याला काहीतरी करूयात. या वयात आपल्याला असं वाटतं की आपण जॉब करूयात किंवा बाहेर पडूयात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊयात. आणि मग आपण हे कुणाला सांगायचं ते पण कळत नाही. घरच्यांना सांगितलं तर घरचे म्हणतात आता या वयात तू कशाला कटकट करते, सुखाने जगण्याचे आता दिवस आलेले आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहे, घरच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत, तर तू तुझं एन्जॉय कर. आणि हे आपल्या प्रेमापोटी म्हणत असतात बरं का, पण आपल्याला कुठेतरी वाटत असतं बरं का की आपण काहीतरी करावं. मग त्यासाठी काय करायचं,
तर तुम्ही जिथे आहात ना तिथून सुरुवात करा. आता तुम्ही तुमची फाईल कपाटातून काढून, तुमच्या डिग्र्या काढून आणि तुम्ही दारोदारी नोकरीसाठी जाणार या एजला, हे मनाला पण पटत नाही आणि ते पॉसिबल पण नसतं. पण मग आपण आपला छंदला जोपासून जर काही करिअर करता आलं तर त्याचा विचार करू शकतो. जसं तुम्ही जर उच्च शिक्षित असाल तर तुम्ही शिकवण्या घेऊ शकता, घरी ट्युशन स्टार्ट करू शकता. तुम्ही जर आधीपासून जर तुम्हाला फिटनेसची आवड असेल तर तुम्ही जिम ट्रेनी होऊ शकता. तुम्ही आधीपासून जर संगीतामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही एखादा जवळपास क्लास लावून तुम्ही परत करायला सुरुवात करू शकता आणि मग तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण घेऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही पेंटिंग खूप छान करत होते तर तुम्ही परत त्याचा क्लास लावा, तुमचा सराव होऊ द्या तुमच्या छंदाचा. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर काही छंद नसेल, म्हणजे आधीचे छंद तुम्हाला लक्षात नसेल किंवा ओके आधी काही छंद नाही आहे, तर तुम्ही आत्ता नवीन छंद तयार करा. पण कोणता तरी एक छंद जोपासणं खूप महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला खूप कळकळीने सांगते. जर तुम्हाला मेनोपॉजमध्ये येणारा एकटेपणा, नैराश्य कमी करायचं असेल तर तुम्हाला छंद जोपासावाच लागेल. सो आजच्या व्हिडिओजमध्ये मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात केलेली आहे की या मेनोपॉजच्या चक्रातून आपण स्वतःला कसं बाहेर पाडायचं, स्वतः कसं पॉझिटिव्ह राहायचं. तर त्याचा पहिला नियम आहे छंद जोपासा. दुसरा नियम आहे घराबाहेर पडा. इतके दिवस तुम्ही घरामध्ये स्वतःला घराच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही आहे की तू घराबाहेर पडायचं नाही आहे. हे बंधनं आपण स्वतःवर लादलेले आहे. जाणीवपूर्वक हे बंधनं आता आपण जुगारून द्यायचं. मग कसं बाहेर पडायचं? आम्ही तर जॉब पण करत नाही. अहो तुम्ही सकाळी जे घरातच योगा करता त्याच्याऐवजी तुम्ही बाहेर योगा क्लास लावा, तुम्ही जिम लावा किंवा तुम्ही एक मैत्रिणीचं ग्रुप तयार करा. गार्डनमध्ये जा, लाफिंग क्लब, हास्य क्लब जॉईन करा. तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये राहणार तुमच्या वयाच्या तुम्हाला खूप मैत्रिणी भेटतील, विचारांचं आदानप्रदान होतं, शेअरिंग होतं आणि खूप छान वाटतं. जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये जाता ना तेव्हाचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. सो सकाळी मोकळ्या हवेमध्ये फिरायला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचे खूप बेनिफिट्स होतात. एक तर तुम्ही सकाळी मोकळ्या फिरायला गेले तर तुम्हाला एक शुद्ध ऑक्सिजन मिळतो, शांत वातावरण मिळतं, तुमच्या जमिनीला पाय लागतं तर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता. त्याचबरोबर 2-4 मैत्रिणी भेटतात आणि आवर्जून त्यांच्याशी बोलायचं, त्यांना अवॉइड नाही करायचं. रस्त्यामध्ये भेटणाऱ्या व्यक्तींशी तुम्ही हाय करायचं, हॅलो करायचं, त्यांना विचारपूस करायची, विचारांचे आदानप्रदान करायचं आणि नंतर पुढे जायचं. बघा तुमचा दिवस खूप छान जातो, फ्रेश जातं, खूप आपल्याला ना एनर्जेटिक वाटतं आणि कॉन्फिडंट वाटतं आणि आपल्याला वाटतं की मी सगळ्यांना हवीशी आहे, मी चांगली आहे, मी छान आहे, लोक माझ्याशी बोलतात, माझा सल्ला विचारतात, हे खूप छान वाटतं. आणि तुम्ही जेव्हा बाहेर जाता तर तुमच्या अंगावर सूर्यप्रकाश पडतो आणि मग त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतो. कारण आता तुमचे हाडं ठिसूळ झालेले आहे ना, तर मग त्या व्हिटॅमिन डीचा तो पण एक तुम्हाला फायदा होतो सूर्यप्रकाशाचा. सूर्यप्रकाशामध्ये गेलं तर तिथं शक्तीचा स्रोत आहे, ते एनर्जीचा स्रोत आहे. सो जर तुम्हाला जमलं तर टेरेसवर जाऊन तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार करा. तुम्हाला कधीच डिप्रेशन वाटणार नाही, झोपसुद्धा शांत होते. माझ्या ज्या मैत्रिणींना मेनोपॉजमुळे झोप कमी झालेली आहे त्याने एवढंच करा, रोज 15 मिनिट तुम्ही सूर्यस्नान घ्या, तुम्ही सूर्यामध्ये वॉक करा, तर तुमचे जे निद्रानाशचा प्रॉब्लेम आहे तो 100% कमी होईल. एक 15 दिवस हा प्रयोग करून बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला तो फायदा झाला की नाही. कसं असतं ना मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये स्ट्रेस हे कधीच कमी होणार नाही. पुढच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला स्ट्रेस आहे, पण आपण जाणीवपूर्वक हा स्ट्रेस कमी करायचा आहे. कारण स्ट्रेसने आपल्या मनावर पण परिणाम होतो, स्ट्रेस आता आपल्या चेहऱ्यावर पण दिसायला लागतो. असं आठ्या पाडून नाही राहायचं, रिलॅक्स राहायचं, स्माइली चेहरा ठेवायचा. प्रत्येक अर्धा तासाने चेहरा रब करून असं रिलॅक्स ठेवायचा. तुम्ही जितके रिलॅक्स राहणार तशी तुमची स्किन छान ग्लो राहणार. काय होतं ना की जेव्हा आपण फॅटिस्ट डाएट करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये लागणारे प्रोटीन्स, मिनरल्स
मायक्रो एलिमेंट्स जे असतात, विटॅमिन्स असतात ते कमी पडतात आणि मग आपली स्किन अजून खराब होते. आपल्याला लहान मोठे आजार व्हायला लागतात कारण आपली प्रतिकारशक्ती कमी पडायला लागते. मग कधी आपल्याला सर्दी खोकला होतो, कधी आपल्याला घसा दुखतो, कधी आपल्याला ताप येतो आणि मग हे जे सारखे सारखे जर आजार सुरू झाले तर आपला कॉन्फिडन्स लेवल कमी होतो की हे मला काय होतंय, मी सारखी आजारी का पडते. सो आहाराकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या आणि तुम्ही चौकस आहारच घ्या. झोपेच्या वेळा सांभाळा, कारण जर आपण वेळेवर झोप घेतली तर आपल्या डोळ्याखाली जे काळे वर्तुळ असतात ते होणार नाही, आपली त्वचा सुरकुतणार नाही, आपल्या चेहऱ्यावर स्ट्रेस येणार नाही. तुम्ही आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुमच्या फिटनेसकडे. म्हणजे तुम्ही रोज कॅलरी बर्न करण्यासाठी व्यायाम करायला हवं, फिजिकल फिटनेस करायला हवं आणि तुमच्या आहारावर म्हणजे अननेसेसरी कॅलरीज इनपुट करू नका. जेव्हा तुमचे ही हार्मोन्सची अपडाऊन्स कमी होऊन जाईल ना, तुमचं शरीर तुम्हाला रिस्पॉन्स देईल आणि तुमचं वजनसुद्धा आपोआप कमी व्हायला लागेल. आता सध्या जर मेनोपॉजमध्ये तुम्ही असणार तर तुम्ही कितीही ट्राय करा, तुमचं 1 किलो वजन कमी होत नाही आणि मग आपण प्रयत्न सोडून देतो. तसं करू नका, कारण हा हार्मोन्सचा खेळ आहे. आपल्याला सध्या आपलं एम आहे वजन कमी करणं नाही, स्वतःचं फिटनेस मेंटेन करणं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं, स्वतःला आनंदी ठेवणं. समजतंय ना मी काय सांगते ते. पोजमध्ये होणारी जी चिडचिड असते ते स्त्रियांच्या स्वभावावर असते. म्हणजे जे आधीपासून जे खूप निगेटिव्ह असतात, जे शीघ्रकोपी असतात किंवा जे असमाधानी असतात तर त्यांना ते जास्त रिॲक्ट होतात. पण जे आधीपासून थोडे समंजस स्त्रिया असतात, सोशिक असतात, तर ते स्वतःच्या मूड चेंजेसना बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतात. म्हणून ना हल्ली फॅड निघालेला आहे. एखादी स्त्री इतकी चिडचिड करते, घरामध्ये सगळ्यांना खेकसते, खूप वाद घालते आणि मग तिच्याकडे एक हत्यार असतं की मी मेनोपॉजमध्ये आहे आणि म्हणून मला चिडचिड होते. हे चुकीचं आहे. तुमच्या मेनोपॉजचा त्रास तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला का देत आहेत? तो नवरा आहे तुमचा, मुलं आहेत तुमची. तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही ठरवलेलं आहे का की घरच्यांना म्हणजे घरच्या सगळ्यांनाच त्रास देत सोडायचं? नाही, हे चुकीचं आहे. या व्हिडिओने तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला जे चिडचिड होतीये हे बराच वेळ ते प्रॉब्लेम रिलेटेड नाही आहे, ते तुमच्या हार्मोन्सच्या रिलेटेड आहे. म्हणजे तुमच्या नवऱ्याने तुमचं सांगितलेलं ऐकलं नाही म्हणून तुम्हाला चिडचिड नाही झालेली, तुम्हाला ऑलरेडी चिडचिड झालेली आहे आणि ते निमित्त झालेलं आहे. सो आपल्याला कळालेलं आहे ना की आपल्याला चिडचिड झालेली आहे किंवा का होते, त्याचं कारण आपल्या आत आहे, बाहेर नाही. मग तुम्ही स्वतःला ट्रेन करा. तुम्हाला जेव्हा राग येत असेल, चिडचिड होत असेल, तेव्हा तुम्ही शांत व्हा, पाणी प्या, एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे म्युझिक ऐका किंवा तुम्ही एखादी चॅनल बघा, सिरियल बघा आणि गप्प बसा. शब्दांनी त्रास वाढतो, तुमचा पण आणि समोरच्यांचा पण. सो तुम्ही अपशब्द बोलण्यापेक्षा, चिडचिड करण्यापेक्षा, आदळापण करण्यापेक्षा जर तुम्ही शांत राहिले तर तुमच्या घराचं वातावरण पण शांत राहील. क्लिअर? आणि शेवटी मी सांगेन की आपण तेच 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 कपडे घालून आपल्याला कंटाळा येतो, मग आपण कपडे बदलतो. तेच 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 आपल्याला घरात पण कंटाळा येतो, तेच तेच फर्निचर बघून तर आपण फर्निचर बदलून टाकतो, कपडे बदलून टाकतो, मेकअपची स्टाईल बदलून टाकतो. तेच ते हेअरस्टाईलचा कंटाळा आला तर आपण हेअरस्टाईलसुद्धा बदलतो. मग तेच 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 व्यक्तिमत्व नको का बदलायला? तेच 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 विचाराचा पॅटर्न नको का बदलायला? चांगला वेळ आहे ना आपल्याला 40मध्ये. प्रकृतीला, देवाला तुम्हाला कुठेतरी हेच सांगायचं आहे की आता बदला. आता हा बदल कसा करायचा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे आपल्या हातात असतं आणि सगळं माइंडसेटवर असतं. काही जे निगेटिव्ह असतात ते विचार करणार की आता माझं आयुष्य संपलं आणि काही पॉझिटिव्ह असतात ते विचार करतात की आता तर माझं आयुष्य जगण्याची सुरुवात झालेली आहे, आता मी चिंतामुक्त झाले, जबाबदारीमुक्त झाले. ते पिरियड आपल्याला आठवतो ना, प्रत्येक महिन्याला 5 ते 6 दिवस तर आपले त्या मासिक पाळीमध्येच जातात. त्याच्यातही ज्यांना पोटात दुखण्याच्या तक्रारी असतात, ज्यांना मॅनोरेचियाचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांचा तर जवळजवळ 15 दिवस असेच जातात, काहीच करता येत नाही. आता आपल्याला वेळेचं बंधनच नाही. कोणत्याही कार्यक्रमामध्ये जायचं असेल तर पाळी येणार असेल तर आपल्याला बराच वेळ त्या कार्यक्रमाला मुकावा लागतो. आता पाळी नसेल तर आपण कधी जायला मोकळे ना, टेन्शनच नाही. महिन्याचा कोणताही डेट फिक्स करा आणि आपण डोंगर चढू शकतो, आपण
कुठेही रोमिंग करू शकतो, आपण डोंगर चढू शकतो, आपण फिरू शकतो. हू सेज की आपण म्हातारे झालेलो आहे? आपण प्राऊड झालेलो आहोत, आपण मॅच्युअर झालेलो आहोत. आयुष्यामध्ये जे आपल्याला वेगळे वेगळे अनुभव आले ना, त्याच्यातून आपल्याला मॅच्युरिटी आलेली आहे. आता आपण त्या चुका करणार नाही जे आपण 20-30मध्ये केल्या. आणि आता आपल्याला आपलं आयुष्य अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे की 60मध्ये ना आपण असं म्हणायला पाहिजे की यार मी माझं आयुष्य खूप छान जगले. आणि ही सेम 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 गोष्ट पुरुषांना पण लागू पडते. कोणताही पुरुष जेव्हा 45-50ला आला की त्यांनी विचार करायचा, घराच्या जबाबदाऱ्या कमी करायचा, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं, स्वतःला एन्जॉय करायचं. आपण 60s आणि 70sमध्ये गेल्यानंतर मला समाधानी राहायचं आहे, मला सांगता यायला पाहिजे माझ्या मुलांना, माझ्या नातवांना की येस, हे आयुष्य मला जगायचं होतं. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायचा. तर आजची व्हिडिओ काढण्याचा उद्देश हे होता की माझ्या ज्या छान छान गोड गोड मैत्रिणी, माझे ज्या सबस्क्रायबर आहे, माझे काही पेशंट्स आहे, ते मला नेहमी विचारतात की मेनोपॉज आल्यानंतर आम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो, ते कसं आम्ही टाळू शकतो, आम्हाला खूप डिप्रेस वाटतं आहे. तर त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ काढलेली आहे. ही व्हिडिओ कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर मला हे कॉमेंटमध्ये टाका. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण परत एक व्हिडिओ करू. असाच एका छान विषयाबरोबर आपण परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.